ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिल्यानं राज ठाकरेंचे आभार। ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना खोचक टोला। यवतमाळमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। स्थानिक विश्रामगृहात संपर्क प्रमुख पराग पिंपळे आणि जिल्हा प्रमुख गजानन डोमाळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विजयी मेळाव्यावरून टीका। उद्धव ठाकरेंचा खरा अजेंडा म म्हणजे मराठी नाही तर म म्हणजे महापालिका असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। सिंधुदुर्गात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केला तर मराठी माणसाचा विजय, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित मोठी कारवाई। नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक। फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा भाऊ निहाल मोदीला पोलिसांनी अटक केली। रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच। रघुवीर घाटाचा दरीकडील भाग कोसळलाय तर 15 दिवसात तिसऱ्यांदा कोसळली दरड। नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी परिसरात 4 मजली इमारत कोसळली। दुर्घटनेत 30 कुटुंबांचं रेस्क्यू, कोणतीही जीवितहानी नाही। बीड विनयभंग प्रकरण। आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। पोलिसांनी 300हून अधिक जणांचे जबाब नोंदवले। मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेत 11 वर्षाच्या मुलावर अत्याचार। शाळेच्या सफाई कामगारानं केला अत्याचार। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली। दहिसर टोल नाक्यावर भीषण अपघात। ट्रेलरच्या चाकाखाली सापडून कर्मचाऱ्याचा मृत्यू। दहिसर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।